तुमचं बालपण मला वाटतं जेव्हा गेलंय तेव्हा मोबाईल तर सोडा, पण टी व्ही वगैरे होते? टी व्ही होता. म्हणजे मी माझ्या बालपणी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही बघितला आहे आणि मला वाटतं 90sमध्ये केबल आला आणि आमच्याकडे अख्ख्या बिल्डिंगमध्ये असा टी व्ही होता ज्याला 29+0 म्हणजे 30 चॅनल होते. सोनीचा तेव्हाचा टी व्ही, जो आम्ही जपानवरनं खास मागवलेला. एअरपोर्टवरनं जाऊन माझा मोठा भाऊ आणि वडील घेऊन आले. म्हणजे तेव्हा टी व्ही म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आणि त्यात पण सोनीचा टी व्ही, आणि त्यात पण तो फक्त 2 बटनांवर 30 चॅनल चालायचे. म्हणजे त्याच्यामध्ये अशी 2 बटणं होती, प्लस आणि मायनस, त्यातनं 30 चॅनलपर्यंत जायचं. म्हणजे लोकांना ते कौतुक होतं की अरे 30 चॅनलचा टी व्ही पण असतो. आणि त्या 30 चॅनल पुरते केबल चॅनल्स पण नव्हते, पण आमच्याकडे 30 चॅनल होते. त्याचं आम्हाला खूप अप्रूव होतं. आणि माझ्या बालपणात एक अशी गोष्ट झाली की जसं जसं मी आलो तसं तसं आमच्या घरात गोष्टी यायला लागल्या. म्हणजे टी व्ही आला जो पूर्वी नव्हता, फ्रीज आली, टेलिफोन आला जो पूर्वी या सगळ्या गोष्टी गरजेच्या वाटायच्या नाही, पण माझ्या जनरेशनमुळे त्या हळूहळू गरजेच्या वाटायला लागल्या आणि त्या घरी आल्यासुद्धा. त्यामुळे मला लकी चाम समजायचे माझे बहीण आणि भाऊ, जळायचे माझ्या नाव की अरे आमच्या वेळेला हे असलं काय नव्हतं रे, तुझ्यामुळे सगळं घरात आलं. आणि ते मला बोलायचे वडील तुझं ऐकतात. पण आत्ता मला कळते की वडील माझं ऐकत नव्हते, ती काळाची गरज होती. कारण का तेव्हा ते जनरेशन चेंज झालेलं आणि त्यावेळेला ती फ्रीज, तो टेलिफोन असणं हे सगळं गरजेचं होतं आणि ते आता मला कळतंय. मग माझ्या दुकानात माझा चुलत भाऊ येऊन एक दिवशी बसलेला होता आणि मित्र बसलेला होता आणि जॉबची ऑपॉर्च्युनिटी मित्र चुलत भावाला देत होता. ही 2003ची गोष्ट आहे. मित्र बोलत होता माझ्या भावाला की अरे एक ठिकाणी जॉब आहे, करशील का? त्यांनी विचारलं किती आहे पगार? तो बोला 3,500. माझे कान अशा एंटीनं उभा राहिला. 3,500 रुपये करून. आणि 3,500 रुपये इट वॉज अ गुड अमाऊंट. मी दुकानांना कमवायचो, पण ते स्वतःचे होते असं वाटत नव्हतं ना. तर तो इंटरेस्ट घ्यायच्या आधी मी मित्राला विचारलं काय रे बाबा काय आहे? तो म्हणतो तू गप्रा रे, तू कुठे येणार? तुमच्या अख्ख्या कोणी जॉब नाही केला अख्ख्या घराण्यात, तू त्याचा जॉब कसा करशील? तू नाही करू शकत. मी विजूला सांगतो, म्हणजे त्याचं नाव विजय होतं, विजयला सांगतोय. तर मी बोललो नाही, आय एम ऑल्सो इंटरेस्टेड. आम्ही दोघे एकत्र इंटरव्ह्यूला गेलो, दोघे त्या इंटरव्ह्यूत पास झालो आणि मी दुकान आणि मग तो जॉब असं सायमल्टेनियसली सांभाळायला लागलो. आणि टाईमपास म्हणून घेतलेला जॉब तो माझा फुल टाईम झाला. म्हणजे 2003 नोव्हेंबर, आय रिमेंबर द डेट, 3 नोव्हेंबर 2003, तेव्हा मी फर्स्ट जॉब सुरू केला ऑफिशियली इन SBI क्रेडिट कार्ड्स. आणि जो माझा भाऊ सिरियसली आलेला तो 1 महिन्यात गायब झाला, बिकॉज त्याच्या रक्तात बिझनेस होता. तो गेला आणि दोघेही डोळस, म्हणजे ती एक गंमत आहे, दोघेही डोळस असल्या कारणाने नावाची फक्त गल्लत, विजय आणि गणेश, त्याचा पगार मला आला आणि माझा पगार त्याला गेला. आणि त्यांनी कमी दिवस भरलेले, मला पगार कमी आला आणि मी पूर्ण दिवस भरलेले, तरी मला कमी आला आणि त्याला जास्त आला. पण ठीक आहे, नंतर तो 1 महिन्यानंतर सिस्टममधनं गायब झाला. पण दॅट वॉज द डे और दॅट वॉज द मंथ की मी सेल्समध्ये कधी मागे वळून पाहिलं नाही. सो आय वॉज द टॉप कॉन्ट्रीब्युटर इन द ब्रांच ऑलवेज. आणि पगार मला वाटतं पहिल्या महिन्यातच मी फक्त पगार बघितला मला किती आला. सेकंड मंथपासला मला पगार बघायची गरज नाही झाली, बिकॉज माझं व्हेरिएबल इन्कम वॉज ऑलमोस्ट 10 to 15 टाइम्स ऑफ माय सॅलरी. सो दॅट टाइम्स ऑल्सो, म्हणजे माझं इन्कम 30 ते 50 हजाराच्या मध्ये यायचं इन 2003-04ला. अच्छा, 3-4ला जेव्हा माझा बेसिक पगार 3,500 होता आणि कट होऊन तो असा काहीतरी PF वगैरे कट होऊन 3-1 हजार यायचा. पण माझे ऑलवेज इन्सेंटिव्ह 25, 35, 40 हे मिनिमम साईडला असायचे. आणि आय वॉज द ओनली पर्सन ज्यांनी HDFC बँकेचं तेव्हा अकाउंट उघडलेलं. त्याचं कारण एकच होतं, चेक HDFC बँकेचा मिळायचा आणि तो क्लिअर 3 दिवसानंतर व्हायचा. तर मी बोललो मी HDFC बँकेत अकाउंट उघडणार. तेव्हा ते बोलले अरे तुला माहिती आहे का 5,000 बॅलन्स ठेवावा लागतो, आपला पगार 3,500 आहे. तुम्ही बोललो घाबरू नका, मला 50,000 येतात, सो आय कॅन मेंटेन. सो माझा अख्ख्या ब्रांचमध्ये माझं एकट्याचं अकाउंट होतं ॲट दॅट टाइम्स HDFCमध्ये. सो तिथून मी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर हा माझा फर्स्ट जॉब होता, जिथून मी माझी जर्नी स्टार्ट केली. अँड आय वॉज देअर फॉर 5 years. फ्रॉम 2003 to 2008 I grown up there from a normal sales executive to a branch manager, and then I left the job and then I joined Kotak in 2008. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.